शितले शितले जरा झोपू द्या की. अरे हो मिसेस फौजी उठा किती वाजलेत बघा. हाय जरा ये. 4:45 झालेत. काय 5:45 वाजले? आता गेली का झोप? शितले मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. आता का आणलंय ते बी एवढ्या पहाटे? अयो हे काय आता? चा मिसेस फौजी तुमच्यासाठी घे. मी पहिल्यांदा केलंय. कसं झालंय? एकदम तुमच्यासारखा. म्हणजे एकदम कडक आणि लईच भारी. खरं का उगाच म्हणतीस? आता जरा जास्तच गोड झालाय ना. बरं ऐक, आज संध्याकाळी आपण दोघं पण बाहेर जायचं. 5 वाजता आवरून ठेव. कुठे जायचंय? जायचंय कुठेतरी. चल मी रनिंगला जातो. आवर. अहो ऐका की. थँक्यू. कशाला केला चहा? मुलखाचा पसारा करून ठेवलाय सगळा. त्यापेक्षा केला नसता ना तरी चालला असता. ते कधी आवरत बसायचं? काय झालं? काय नाही. कुठं काय? तुम्हाला काय पाहिजे होतं का? अहो अहो काय करताय? अहो पाण्याची बॉटल राहिली होती. काल काय देखणी दिसत होती ना शितली? वय पण तिकडं तिची कुणी दृष्ट काढली असल नसल काय माहित. बघता बघता संसाराला लागले पण पोर. वय अजून संसार पण सुरू झाला नाही तर अजिंक्य बॉर्डरवर जाणार. आधी कुठं तर काश्मीरला जाणार होते वाटतं पण आता आसामकडे जाणार आहेत. कुठं आलो वय आसाम? अगं ते पश्चिम बंगालकडं. तिकडे बी असतात वय आर्मी वालं? तिकडं नाही वय भारताची बॉर्डर. पण तिकडे कशाला पाहिजे आर्मी? तिकडे काय पाकिस्तान हाय तवा? अगं पण चीन हाय, बांगलादेश हाय. बया अक्का तुम्हाला सगळंच माहिती आहे की. जावई आर्मी वाला मिळाला म्हणून सगळीच माहिती काढायला लागला का काय? अगं आपल्याला बॉर्डर म्हणलं की नुसतं वाळवंट आणि बर्फ वाटतोय पण तिकडं पण हाय की बॉर्डर. त्या आसामला लई पाऊस पडतोय म्हणतात. पाक 12 पाऊस असतोय म्हणून. काय सांगताय? होय तर. पण आपल्याकडे कुठं असतो एवढा पाऊस? असल्या पावसाच्या झडीत सीमेवर उभा राहणार होय फौजी? मला तर शीतलची लई काळजी वाटते बघ. अजिंक्य बॉर्डरवर गेल्यावर पुष्पाला चांगलंच फावल की. काय नाही, आपली पोर तशी गुणाची आहे. त्यानं तक्रारीला जागाच देणार नाही. अक्का अगं सुमन काय झालं? काय बस गं? इथं ये. बस. काय झालं? अक्का यासनी काय झालंय मला काही कळणार झालंय आणि काही विचारलं तर सांगत बी नाही. म्हणजे
हो 2 दिवस झालं बघते. नीट खायना पिना झालं. रात्री डोळ्याला डोळा नाही. नुसतं आपलं या कुशीवर त्या कुशीवर असंच चाललंय त्यांचं. अगं पण झालं तर काय? अहो तीच तर सांगणं झाल्यात. काय नाही बघतो माझं मी असंच म्हणतात. मग अशी त्यासनी कोणाचा तर फोन आला होता. आवाज येऊ नये म्हणून हळूहळू बोलत होतात. त्यासनी काहीतरी म्हणत होतात. काय नाही काळजी करू नका आणि काय येळ जरा पुढे ढकलल्या पण अडचण समजून घ्या. मी तुम्हाला शब्द दिलाय तो शब्द मोडणार नाही मी. आणि काय कळ काढा जरा. आणि त्यासनी हे बी सांगत होतात आमच्या घरात पुतणीचं लग्न होतं म्हणून त्यामुळे जरा वेळ झालाय. आणि त्यासनी म्हणत होतात नाही नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ह्या यायला पक्क करतो मी. असं काहीतरी फोनवर चाललं होतं त्यांचं. फोन ठेवला नाही तसंच फिरमटल्या का रानात निघून गेलेत. मला तर काही कळणाच झालंय. सुमन अशी रडत बसू नगस. जितू भाऊजीनं म्हणावं एकदाच काय ते स्पष्ट बोलून टाका. अहो तेच तर सांगणार ना. मी काय म्हणते, आपण नानाला सांगूयात का बोलायला? नाही नाही नको. मी एकदा त्यांच्याशी बोलून घेते. हा बर तू चल आधी तोंड धु, मी चहा टाकते. जा. आज्जा सातारला कधी जाणार आहेस तू? म्हणजे मी बी येतो ना. माझं पण एक लय महत्वाचं काम आहे. ये दर रानात जायचं आपलं चल. ने आम्हाला राहणारच ने झोपा आम्हाला. हा हॅलो. 5 काय? 5 वाजता आवरून तयार राहा. हा अरे मी काय एकटा खोऱ्या संग बडबड करतोय वय. चल डोकं खाऊ नको चल. आज्जा येतो की लक्का. चल बघूया. मी रानातली सगळी काम करतो. हा म्हणेच हा जायचं आधी काम पूर्ण करायचे मग जायचं. अरे करतो की सगळी आणि फास्ट मध्ये. बघ आता ए रावले काय टमाटा खात बसलाय. तार निसटली लावजा तिकडची. जायचं. हॅलो. हॅलो. कामात आहे का तुम्ही? हा हा रानात आहे मी. लक्षात आहे ना? काय? 5. हा संध्याकाळी होय. हाय हाय. आणि तू काय कामाचं काढू नको आता. तू लक्षात ठेव. हा ठेवू का? होय होय.